मग आता इथून आपल्याला काय कळलं, इकडचा वायची व्हॅल्यू आपल्याला अशीच पुट करायची आहे की 3 सोबत तिचं ॲडिशन झालं 2 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे ह्या दोघांचं ॲडिशन काय आलं पाहिजे, 2च्या पाड्यामधलं झालं पाहिजे. 2 च्या नंतर 3 च्या नंतर 4 येईल, 4 च्या नंतर 5 येईल, 5 च्या नंतर 6. नमस्कार, मी सिद्धांत, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर 4 पासून स्टार्ट करणार आहोत आणि ही प्रॅक्टिस सेट कंप्लीट करणार आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. बघा, क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस सेट 1.2 मधला काय आहे, 3x - y = 2. हे एक इक्वेशन आहे आणि दुसरे इक्वेशन आहे 2x - y = 3. बघा, या दोन्ही इक्वेशनला तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, बघा ऑब्झर्वेशन यासाठी करायचं आहे की प्रत्येक इक्वेशन सॉल्व करताना आपण त्याला ऑब्झर्व केलं तर कुठल्या पद्धतीने ते सोप्या पद्धतीने सॉल्व होऊ शकतं ते आपल्याला करता येतं. बघा, या इक्वेशनमध्ये y सोबत कुठलाही कोइफिशियंट नाही आहे. जसं इथे x सोबत 3 आहे, इथे x सोबत 2 आहे, तसं दोन्ही इक्वेशनमध्ये y सोबत कुठलाही कोइफिशियंट नाही. म्हणजे आपल्याला जर सोप्या पद्धतीनं सॉल्व करायचं असेल तर आपण थोडीशी अरेंजमेंट चेंज करू शकतो. बघा, या इक्वेशनला मी जर असं लिहिलं तर 3x = 2 आणि इथे जे निगेटिव्ह y आहेत ते y काय करू आपण RHSला घेऊन जाऊ, म्हणजे काय होतील ते +y, बरोबर, +y. बघा, सोपं इक्वेशन झालं. आता फक्त आपल्याला yच्या किमती पुट करायच्या आहेत. किमती पुट करताना पण आपण काय विचार करणार आहोत, yच्या अशाच किमती पुट करायच्या ज्यामध्ये 2चं ॲडिशन झाल्याच्या नंतर येणाऱ्या नंबरला 3 ने आपण डिव्हिजन करू शकतो. म्हणजे 3च्या पाड्यातलेच नंबर आले पाहिजे. बघा, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 3 × 3 = 9, 3 × 4 = 12, 3 × 5 = 15, असं इकडं नंबर आला पाहिजे कुठलाही. तर बघा, आपण चार्ट लिहू या इक्वेशनच्या खाली. बघा, x y x, y. बघा, आता या इक्वेशनमध्ये फक्त आपण yच्या किमती पुट करू. yची किंमत कशी पाहिजे आपल्याला, 2 ने त्यामध्ये ॲडिशन झाल्याच्या नंतर त्या आलेल्या नंबरला 3 ने भागाकार केला पाहिजे. म्हणजे हे x काय होणार आहे, तिकडे जाऊन त्याला भाग जाणार आहे. म्हणून पुट फर्स्ट घेऊ आपण, पुट y = 1 इन इक्वेशन 1. बघा, हे इक्वेशन तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगितलेलं आहे. हे इक्वेशन तुम्ही असं बाजूला लिहून घेऊ शकता आणि आपली ट्रिक काढू शकता. बघा, पुट y = 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे, 3x - y = 2. मग आपल्याला इथं समोर दिसतं, या 2 मध्ये 1 मिळवलं तर ह्या 3 ने भागाकार होऊ शकतो. म्हणजे y = 1 मी इथं ठेवलं तर काय होईल बघा, 3x - 1 = 2. हा 1 काय जाईल, तिकडे जाईल. म्हणजे 3x = 2 + 1 म्हणजे काय आलं, 3. 3x = 3. आता इथे 3 3 काय होईल, कॅन्सल. म्हणजे x = काय आला, 1. म्हणजे जेव्हा yची किंमत 1 आहे तेव्हा xची किंमत काय येते, 1च येते. बघा, परत पुट y = आता काय पुट करू आपण, किती पुट करावं लागेल बघा, 2 ने ॲड केलंस म्हणजे 4, 6 नंबर येईल आपला तिथे, बरोबर. म्हणजे इक्वेशन काय आहे, 3x - y = 2 आहे. तर हे 4 कुठं पुट करायचं आहे, या yच्या जागेवर. बघा, मी इथं 4 ठेवतो. आता हे 4 काय होतील, तिकडे जातील. म्हणजे 3x = 2 + 4 म्हणजे 3x = 6. 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे x = काय आलं, 2. बघा, जेव्हा y = 4 आहे तेव्हा x = मला काय भेटलं, 2. x,
वाय. मग एक्स कॉमा वायच्या इथं काय लिहिणार तुम्ही 1,1. इथे काय लिहिणार 2,4. बघा आणखीन एखादा नंबर सांगा. बघा 2 मध्ये आणखीन काय मिळवल्याच्या नंतर 9च्या पाड्यामधला नंबर येतो. 2 + 5 घेतलं तर 7 येतं. 3च्या पाड्यात येतं का? नाही येत. मग 2 + 6 घेतलं तर 8 होतं, नाही येत. मग y = 7 पुट केलं तर पुट y = 7. बरोबर, y = 7 पुट करा. मग काय होईल इक्वेशन 3x - y = 2. हे आपलं इक्वेशन आहे. y ची किंमत काय करतोय आपण 7 पुट करतोय म्हणजे 3x - 7 = 2. हे 7 काय होतील तिकडे जातील म्हणजे 3x = 2 + 7. बघा इकडे 7 काय होते निगेटिव्हचे होते, ते तिकडे गेल्याच्या नंतर काय होतील पॉझिटिव्हचे होतील म्हणजे 3x = 9. बघा 3 3 जा 9 म्हणजे x = काय आलं 3. म्हणजे y = जेव्हा आपण 7 पुट केलं तेव्हा x = काय केलं 3 आलं कॅल्क्युलेशननुसार. बघा सिंपल टेक्निक आहे. याच इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आपल्याला, पण हे आपण बाजूला लिहून घेऊ शकतो आणि ह्याच्यावरून आपण सोप्या पद्धतीने वायच्या किमती ठरवू शकतो. म्हणजे आपलं काम काय होईल सोपं होईल. बघा आणखीन एक सांगायची गोष्ट ट्रिकची की इथे जो डिफरन्स आहे बघा 1च्या नंतर 2 झाला, 2च्या नंतर 3 झाला, 3च्या नंतर 4 होईल. एक सिक्वेन्स असते इथे. इथे काय झालं 1च्या नंतर डायरेक्ट 3 ॲड झाले बरोबर म्हणजे 4 झाले. 4च्या नंतर डायरेक्ट 3 ॲड झाले म्हणजे किती झाले 7 झाले. मग 7च्या नंतर आणखीन 3 ॲड होतील म्हणजे काय नंबर येईल 10 येईल. बघा चौथा पॉईंट पण मी कॅल्क्युलेशन न करता काढला म्हणजे 4,10 आहे. तुम्ही पुढचे पण पॉईंट काढू शकता. काय फॉलो करायचं असतं आपल्याला हा डिफरन्स जसा आहे तसाच लिहायचा. डिफरन्स काय करायचा फॉलो करायचा. आपण हे नंबर ऑफ पॉईंट्स विदाऊट कॅल्क्युलेशन काढू शकतो. सुरुवातीचे 2 पॉईंट फक्त काढावं लागतात, नंतर आपण डिफरन्स बघून बाकीचे सगळे पॉईंट काढू शकतो बरोबर. आपण या इक्वेशनमध्ये थोडे जास्त पॉईंट काढू. बघा आता पहिला चार्ट कंप्लीट झालेला आहे. आपल्याला 3 व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. चौथी व्हॅल्यू आपण ट्रिकने काढली तर आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करताना 3 पॉईंट्सची गरज असते. तर बघा आपण सफिशियंट 3 पॉईंट काढलेले आहेत. ह्या पॉईंटचा वापर करून आपण लाईन ड्रॉ करू शकतो. आता इक्वेशन 2 साठी पण आपल्याला सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि लाईन ड्रॉ करायचे आहेत. बघा इक्वेशन 2 साठी पण आपल्याला काय करायचं आहे एक सिम्प्लिफाईड इक्वेशन असं लिहायचं आहे. सिम्प्लिफाईड इक्वेशन आणि त्यावरून अंदाज लावून आपण व्हॅल्यूज पुट करू. आपलं काम सोपं होईल. बघा बघा इक्वेशन 2 साठी कॅल्क्युलेशन करायचे आहेत आणि हा चार्ट करायचा आहे कंप्लीट आपल्याला. बघा मी चार्ट खूप मोठा काढलेला आहे पण आपण 2च व्हॅल्यू पुट करणार आहोत. पण आपण 2च व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. बाकीच्या व्हॅल्यू आपण ट्रिकने काढणार आहोत. बघा आधी ह्या इक्वेशनला आपल्याला समजण्यासाठी सोपं करून घ्या. काय आहे 2x. बघा आता सेकंड इक्वेशनसाठी कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. बघा एवढा मोठा चार्ट बघून आपलं घाबरू नका की खूप जास्त कॅल्क्युलेशन होतील. आपल्याला फक्त 2 व्हॅल्यूज काढायच्या आहेत. बाकीच्या व्हॅल्यू मी ट्रिकने काढणार आहे. तुम्ही त्यात टॅली करून बघायच्या आहेत. बघा इक्वेशन सॉल्व करण्याआधी म्हणजे व्हॅल्यूज काढण्याआधी आपण इक्वेशनला काय करू सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहू म्हणजे आपल्याला कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत त्याचा अंदाज येईल. बघा 2x - y = 3 आहे तर या yला काय करू आपण इकडे घेऊन जाऊ म्हणजे काय होईल हे निगेटिव्ह y जे आहे ते y काय होईल पॉझिटिव्हचं y होईल.
बघा म्हणजे इक्वेशन काय भेटलं 2x इज इक्वल टू 3 + 1. मग आता इथून आपल्याला काय कळालं, इकडचा वायची व्हॅल्यू आपल्याला अशीच पुट करायची आहे की 3 सोबत तिचं ॲडिशन झाल्यास 2ने भाग गेला पाहिजे. म्हणजे ह्या दोघांचं ॲडिशन काय आलं पाहिजे, 2च्या पाड्यामधलंच आलं पाहिजे, 2च्या टेबलमधलंच आलं पाहिजे. बघा y इज इक्वल टू 1 जर मी पुट केलं तर इथं काय येतं 4 येईल. 4 हे 2च्या टेबलमध्ये येतं, म्हणून पुट करा y इज इक्वल टू 1. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. बघा काय होईल, y इज इक्वल टू 1 इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं आहे. 2x मायनस 1 इज इक्वल टू 3. हे 1 काय होतील, तिकडे जातील, म्हणजे 2x मायनस 1 इज इक्वल टू 3 + 1. बघा हे 1 तिकडे गेले तर काय होतील, +1 होतील. आता हे किती झाले 4, म्हणजे 2x इज इक्वल टू 4. 2 2 जा 4, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली आपली 2. म्हणजे y ची व्हॅल्यू जेव्हा 1 आली तेव्हा x ची व्हॅल्यू काय आली 2. आपला पॉईंट काय झाला 2,1. बघा पुन्हा इथे बघा 2च्या टेबलमधली व्हॅल्यू येण्यासाठी इथे काय पुट करू, आता 1 तर पुट केलं आपण, -1 पण तुम्ही पुट करू शकता. -1 पुट केलं तर बघा काय होईल, वजाबाकी होईल आणि 2 उरेल. 2 1 जा 2. आपण काय करू, वेगळा पॉईंट घेऊ. बघा इथे मी काय पुट करतो 3 + 3 म्हणजे 6 होईल, म्हणजे 6 येतं 2च्या टेबलमध्ये. मग आपण 3 पुट करू. पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 2. बघा इक्वेशन 2 काय आहे, 2x मायनस y इज इक्वल टू 3. ही 3 व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, इथे पुट करायची आहे, म्हणजे इक्वेशन असं होईल. आता ही निगेटिव्हची 3 काय करायचे आहेत, RHSला घेऊन जायचे आहेत, म्हणजे काय होईल 2x इज इक्वल टू 3 + 3, म्हणजे 2x इज इक्वल टू 6. बघा 2 3 जा 6, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 3. म्हणजे y ची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही 3 पुट करता तेव्हा x ची व्हॅल्यू काय आली 3, म्हणजे तुमचा पॉईंट काय आला 3,3. बघा 2 आतापर्यंत मी सगळे कॅल्क्युलेशन करून दिलेले आहेत. या पुढचा जो एक पॉईंट आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करा. बघा मी कॅल्क्युलेट न करता सांगतो. बघा इथे डिफरन्स कितीचा आहे, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4 येईल, 4च्या नंतर 5 येईल, 5च्या नंतर 6 येईल. 1चा डिफरन्स आहे. y मध्ये काय होतंय बघा, 1च्या नंतर डायरेक्ट 3 आहे, म्हणजे 2चा डिफरन्स आहे. मग 2चा डिफरन्स फॉलो करा. 3च्या नंतर काय येईल 5 येईल, 5च्या नंतर काय येईल 7 येईल, 7च्या नंतर काय येईल 9 येईल. तर असं आपल्याला व्हॅल्यूज काय मिळतात, खूप व्हॅल्यू आपण काढू शकतो. म्हणजे पहिला पॉईंट काय, हा पॉईंट काय झाला 4,5, 5,7, 6,9. तुम्ही ह्या व्हॅल्यू मी ज्या डायरेक्ट ट्रिकने काढल्या त्या टॅली करून बघा आणि कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा. बघा या प्रॉब्लेमचे चार्ट प्रिपरेशन इथं संपतं. चार्ट प्रिपरेशन संपलं. ह्याचे पण 3 पॉईंट काढले, ह्याचे 2 पॉईंट मी काढले, 1 पॉईंट तुम्ही काढा. आता आपल्याला काय करायचं आहे, या चार्टचे आपल्याला ग्राफ बघायचे आहेत. बघा हा प्रॉब्लेम इथेच संपतो. आता आपल्याला काय करायचं आहे, या इक्वेशन्सचे चार्ट काढून त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन शोधायचा आहे. तर चला आता या 2 इक्वेशन्ससाठी आपण काय करू, ग्राफ काढू. बघा ग्राफ पेपर घ्या, ग्राफवरती अशा पद्धतीने पॉईंट दाखवा. बघा काय होते, 2 लाईन थर्ड क्वाड्रंटमध्ये. बघा पॉईंट काय आहे -1, -5 काय आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे आणि हेच आपलं सोल्युशन आहे. मग सोल्युशन म्हणजे काय लिहिणार तुम्ही, सोल्युशन इज x, y इज इक्वल टू -1, -5. इथेच हा आपला प्रॉब्लेम काय होतो, कंप्लीट होतो. तर चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. 5th नंबरच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत. बघा 3x - 4y इज इक्वल टू -7, 5x - 2y इज इक्वल टू 0. बघा पहिला ह्याच्या आधी जो प्रॉब्लेम सॉल्व केला होता तिथं y सोबत कोएफिशियंट नव्हता. आता काय आहे, इथे y सोबत कोएफिशियंट आहे, बरोबर. पण
वाय सोबत एक कोइफिशियंट काय आहे, इव्हन आहे, आणि एक्स सोबतचा कोइफिशियंट काय आहे, ऑड आहे. परत आपल्याला थोडासा विचार करूनच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागणार आहे. बघा, हा चार्ट प्रिपेअर करून घेतल्याच्या नंतर आपल्याला व्हॅल्यूज कोणत्या पुट करायच्या आहेत ते समजण्यासाठी इक्वेशन थोडंसं सिम्प्लिफाईड करा. बघा काय करू, या 3x आपण तिकडे घेऊन जाऊ शकतो किंवा -4y पण आपण तिकडे घेऊन जाऊ शकतो. बघा काय करू आपण, 3x -3x आपण तिकडे घेऊन जाऊ. बघा -3x का नेतोय मी तिकडे, कारण तुम्हाला प्लस मायनस करायला काय होईल, सोपं होईल. बघा काय होईल, 3x - 4y = -7 आहे. तर ह्या 4y -4y इकडेच ठेवून आपण 3x तिकडे नेणार आहोत. काय झालं, -4y = -7 - 3x, बरोबर. -7 - 3x. या y इथे आपण मायनस काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. -4y = -7 + 3x. मायनस गेट कॅन्सल्ड म्हणजे प्लस झालं, म्हणजे 4y = 7 + 3x. बघा प्रॉब्लेम सोपा झाला. आता मागच्या हे तुम्हाला काय करायचं आहे, रफमध्ये करायचं आहे. आपल्याला किमती कोणत्या ठेवायच्या आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे शॉर्टकटमध्ये फार लवकर एक्झाममध्ये रफ पेजवर आपल्याला काय करून घ्यायचं आहे, हे करून घ्यायचं आहे. आता इथे मागच्या टेक्निकप्रमाणेच तुम्हाला काय समजलं, एक्सची व्हॅल्यू अशीच पुट करायची आपल्याला की 7 सोबत इथे जो अंक येईल त्याचं 7 सोबत ॲडिशन झाल्याच्या नंतर त्याला 4ने डिवाइड झालं पाहिजे. बस एक्स सोबत कसा अंक घ्यायचा आहे, त्याचं 3 सोबत मल्टिप्लिकेशन होऊन 7 सोबत ॲडिशन झाल्यास त्याला 4ने काय झालं पाहिजे, डिव्हिजन झालं पाहिजे. अशाच प्रकारचा अंक आपल्याला निवडायचा आहे. बघा एक्स सोबत मी जर 1 घेतला तर 3 + 7 10 होता. 10 / 4 म्हणजे करू शकतो आपण, पॉईंटमध्ये येतं 2.5. मग आपण तेच करू, पुट x = 1 म्हणजे x = काय करतो मी, 1 घेतो. इन इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. इक्वेशन काय आहे, 3x - 4y = -7. आता x ची व्हॅल्यू 1 पुट करा म्हणजे 3 × 1 - 4y = -7. हे 3 × 1 म्हणजे काय झालं, 3 झालं. ते आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे. हे पॉझिटिव्हचं आहे तर निगेटिव्हचं होईल. बघा 4y = -7 - 3 म्हणजे -4y = -10. मायनस गेट कॅन्सल म्हणजे काय झालं, पॉझिटिव्ह झालं. आणि हे 4ने आपण डिव्हिजन करणार आहोत. y = 10 / 4. बघा बऱ्याच जणांना हे 4चं पॉईंटचे डिव्हिजन येत नसतील तर थोडासा घरी अभ्यास करा, नसेल तर मला सांगा, आपण त्यावरती एखादा वेगळा व्हिडिओ बनवू. बघा 4 1 = 4, 4 2 = 8, 2 उरले, पॉईंट घेतला, 0 घेतला, 4 5 = 20 म्हणजे y = काय आलं, 2.5. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 जेव्हा घेतली आपण तेव्हा वायची व्हॅल्यू काय आली, 2.5. तर 2.5 1, 2.5 हा आपला पॉईंट झाला. बघा आणखीन काय करू शकतो या इक्वेशनमध्ये, जर 7 मधून 3 मायनस झाले तर काय होईल. बघा 7 मधून 3 मायनस झाल्याच्या नंतर इथे किती येतील, 4 येतील. y सोबत काय आहे, 4च आहे. मग 4चं काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे. 4 1 = 4 म्हणजे आता 3ला मायनस करण्यासाठी 1च्या जागेवर काय करावं लागेल, आपल्याला मायनसचा 1 घ्यावा लागेल. मग तेच घ्या, -1 पुट x = -1 इन इक्वेशन 1. बघा काय होईल, मग 3x तर एक्सच्या जागी काय येईल, मल्टिप्लिकेशनमध्ये -1 -4y = -7 - प्लस काय होणार आहे, -3 -4y = -7. हे मायनसचे 3 काय गेले, तिकडे गेले म्हणजे -4y = -7 + 3.
-7 + 3 म्हणजे -4 म्हणजे -4y = -4 आले. मायनस प्लस झालं 4 1 जा 4 y व्हॅल्यू काय आली 1 म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली 1 म्हणजे x जेव्हा -1 पुट केला तेव्हा y ची व्हॅल्यू काय आली 1 आली. बघा किती सोपं आहे. आपण जर इक्वेशन अशा पद्धतीनं सोपं करून घेतलं तर आपल्याला व्हॅल्यूज कोणत्या पुट करायच्या आहेत हे कळतं आणि आपला जाणारा वेळ परीक्षेमध्ये की कोणती व्हॅल्यू पुट करू एखादी व्हॅल्यू पुट केली तर जास्तच कॅल्क्युलेशन्स वाढत जातात आणि तुमची लाईन जे काढायची आहे आपल्याला ग्राफवर ती काय येते एक्झॅक्ट येते. म्हणून असं सिम्प्लिफिकेशन करून तुम्ही विचार करून पॉईंट काय करा पुट करा. ठीक आहे. तर हे असं आहे. बघा डिफरन्सने आणखीन सांगू शकतो. आता डिफरन्सने पॉईंट बघा डिफरन्स कितीचा आहे काढा बरं डिफरन्स कितीचा येतो -1 आणि 1 मध्ये डिफरन्स कितीचा आहे 2चा डिफरन्स आहे बरोबर. -1 आणि 1 मध्ये 2चा डिफरन्स आहे. अडीच म्हणजे 2.5 आणि 1 ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे 1.5चा फरक आहे. तर म्हणजे आता तुम्हाला समजला असेल हा पॉईंट. हा काय होतोय 2 2ने डिक्रीज होतोय. 2 2ने काय झाला डिक्रीज झाला. बघा 1 मधून -2 झाल्याच्या नंतर -1 येईल. मग -1 मधून -2 झाल्याच्या नंतर काय येईल इथे -3. -3 मधून आणखीन -2 केल्याच्या नंतर काय येईल -5. आता इथे बघा या 2.5 मधून 1.5 मायनस केले तर 1 येईल. या 1 मधून अगेन 1.5 मायनस केले तर काय येईल -0.5 बरोबर. या -0.5 मधून आणखीन -1.5 केले तर काय येईल -2 असे आपल्याला पॉईंट भेटत जातील. बघा हे पॉईंट टॅली करून बघा. ठीक आहे. हे पॉईंट टॅली करून बघा आणि मी ज्या व्हॅल्यूज सांगितलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज इक्वेशन सॅटिस्फाईड करतं का नाही ते बघा किंवा तिसरी व्हॅल्यू तुमच्या मनाने काढा. मी या 2 पॉईंटवरच तुम्हाला ग्राफ काढून दाखवणार आहे. बघा नेक्स्ट इक्वेशनसाठी कॅल्क्युलेशन्स करू. हे कॅल्क्युलेशन्स लिहून घ्या. ठीक आहे. आता नेक्स्ट इक्वेशनसाठी कॅल्क्युलेशन करू. आपण ह्या सेकंड इक्वेशनसाठी कॅल्क्युलेशन्स करू. बघा सेकंड इक्वेशन काय आहे हे पण सिम्पल आहे. ह्याच्यासाठी पण तुम्ही सिम्पल इक्वेशन बाजूला लिहून घेऊ शकता. बघा सेकंड इक्वेशन काय आहे 5x - 2y = 0 म्हणजे 5x = 2y. 5x = 2y हे सिम्पल इक्वेशन झालं. बघा आता एक्सची किंमत अशी पुट करा किंवा वायची किंमत पुट करा तुम्हाला ठरवायचं आहे. एक्सची किंमत निवडली तर x सोबत अशीच किंमत घ्या जिला 2ने डिवाइड जाईल. पॉईंटमध्ये जमत असेल तर पॉईंटच्या घ्या त्याचा नका विचार करू. बघा मी काय करतो एक्सच्या व्हॅल्यू पुट करू. आपण एक्सच्या व्हॅल्यूज पुट करू. बघा x = 1 ठेवलं तर 5/2 म्हणजे काय येतं 2.5 x y पुट x = 1. बघा पुट x = 1 इन इक्वेशन 2. हे काय आहे आपलं इक्वेशन 2 आहे. x = 1 इथं पुट करणार आहोत आपण म्हणजे 5 × 1 - 2y = 0. हे 5 × 1 काय होईल इकडे जाईल 5 × 1 म्हणजे 5 -2y = -5 मायनस काय होईल गेट कॅन्सल म्हणजे y = 5/2 = 2.5 म्हणजे तुमचा पॉईंट काय आला 2.5. ठीक आहे 1, 2.5. बघा एक्सची किंमत आणखीन कुठली घेतली तर ते कॅल्क्युलेशन होऊ शकतं किंवा वायची व्हॅल्यू पण पुट करा. बघा इथे जर मी 5 ठेवलं तर काय येईल 10 येईल. पुन्हा 10ला 5ने डिवाइड होऊ शकतं. कुठलीही व्हॅल्यू पुट करू शकता. बघा मी पुट करतो पुट y = 5 इन इक्वेशन 2. y = 5 इन इक्वेशन 2. बघा काय होईल इक्वेशन 5x - 2y = 0 हे इक्वेशन आहे. इथे आपल्याला 5 पुट करायचं आहे. 5x - 2 × 5 = 0. 5 × 2 काय झालं 10 झालं. 5x =
10. बघा पॉझिटिव्ह 10 झाले, इथं निगेटिव्ह 10 होते, ते RHSला गेल्याच्या नंतर पॉझिटिव्ह होतील. 5 2 जा 10 म्हणजे x इज इक्वल टू काय आलं 2. x इज इक्वल टू 2 म्हणजे आपल्याला पॉईंट काय भेटला, जेव्हा y 5 आहे तेव्हा x काय आहे 2 आहे, म्हणजे आपला पॉईंट झाला 2,5. बघा एवढं सिम्पल आहे. थर्ड नंबरचं पॉईंट तुम्हाला काढायचं आहे, मी ट्रिकने सांगणार आहे. बघा एकचा काय झाला 2 झाला म्हणजे 1ने वाढला बरोबर. तर आता 2चं काय होणार आहे 3 होईल, 3चं काय होणार आहे 4 होईल, 4चं काय होणार आहे 5 होईल. बघा डिफरन्स कितीचा आहे 1चा आहे, 1चं झालं 2, 2चं झालं 3, 3चे झाले 4, 4चे झाले 5. इथे काय होणार आहे बघा, इथे अडीचने वाढतोय, अडीचने वाढते म्हणजे 25चा पाडा आहे. 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चोक 100 म्हणजे इथं काय आला पॉईंट, आणि इथं काय येईल 12.5. म्हणजे हे काय झालं 25च्या टेबलमध्ये पॉईंट द्यायचं आहे. बघा अडीचनं वाढणार आहे, अडीचचे झाले 5, 5चे झाले 7.5, 7.5मध्ये परत अडीच ॲड झाल्याच्या नंतर 10मध्ये परत अडीच ॲड झाल्याच्या नंतर 12.5 म्हणजे माझे बघा पॉईंट काय झाले 7.5. हा तिसरा नंबरचा पॉईंट आहे. इक्वेशनमध्ये तुम्ही ठेवून बघा टॅली होतं का नाही. तुम्ही हे शॉर्टकट ट्रिक समजा एमर्जन्सीमध्ये वापरू शकता, जेव्हा तुम्हाला टाईम नसेल, ग्राफ राहिलेला असेल, एक पॉईंट झाला, कॅल्क्युलेशन बाकी आहेत, सरळ तुम्ही पॉईंट घेऊन शेवटी तुम्ही इक्वेशन ग्राफ काढू शकता, लाईन बरोबरच येणार आहे. तुम्ही वाटल्यास हे पॉईंट टॅली करून बघू शकता, सॅटिस्फाईड करतात की नाही हे तुम्हाला काय करायचं आहे टॅली करून बघायचं आहे. ठीक आहे, तर या सेकंड क्वेश्चनसाठी कॅल्क्युलेशन इथे संपतात. आता आपल्याला काय करायचं आहे ग्राफ काढून बघायचा आहे. ओके, तर हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तुमचा आन्सर आहे. मग शेवटी ओळ काय लिहायची आहे, तिथं पॉईंटच्या तिथं दाखवायचं पण आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज 1,2.5 आणि शेवटी एक लाईन काय लिहायची आहे, द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 1,2.5. बघा ग्राफ आपण काढला, सोल्युशन पण काढलं, पण आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नसेल, तुम्ही हे दोन टेबल ऑब्झर्व करा. या दोन टेबलमध्ये फर्स्ट कॉलम बघा, हा हे दोन कॉलम्स बघा, दोन्ही कॉलम्समध्ये 1,2.5 आहे, 1,2.5 आहे. म्हणजे योगायोगाने आपण हे दोन कॉलम सॉल्व करत असताना इथे योगायोगाने सेम व्हॅल्यूज आल्या. इथेच आपल्याला काय कळालं, हे टेबल ऑब्झर्व करूनच आपल्याला काय कळालं की सोल्युशन काय आहे 1,2.5. कारण हा पॉईंट दोन्ही पण इक्वेशन काय करतो सॅटिस्फाईड करतो. म्हणजे तोंडी सांगायला तुम्हाला ग्राफ काढायची पण गरज नाही आहे, तुम्ही तोंडी टेबल बघूनच सांगू शकता की या दोन इक्वेशनचं सोल्युशन काय आहे 1,2.5. इथेच आपला हा प्रॉब्लेम संपतो. तर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ, तरी पण तुम्ही हा प्रॉब्लेम एकदा करून बघा, वेगळे पॉईंट घेऊन बघा आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. बघा हा आता शेवटचा प्रॉब्लेम आहे 6 नंबरचा प्रॉब्लेम, त्याच्यावरती स्टार केलेला आहे म्हणजे तो प्रॉब्लेम काय अवघड आहे अशातला भाग नाही आहे. बघा आपल्याला काय करायचं आहे, दिलेले इक्वेशन ऑब्झर्व करायचे आहेत. बघा इथं दोघांना पण कोइफिशियंट आहे, म्हणजे जास्त कन्फ्युजन होईल तुम्हाला व्हॅल्यू काय पुट करायच्या. पण इथं एक्सचा कोइफिशियंट काय आहे 2 आहे. तुम्हाला फक्त पॉईंटचं डिव्हिजन आलं पाहिजे, तुमचे उत्तर निघतात. तरी पण आपण हे इक्वेशन काय करू सिंपल पद्धतीने लिहून बघू, म्हणजे जास्त कन्फ्युजन होणार नाही. बघा हे 3y काय करू तिकडच्या साईडला घेऊ, म्हणजे काय होईल 2x इज इक्वल टू 4 + 3y. आता पुट करा आणि विचार करा, y इज इक्वल टू 1 पुट केलं तर तिथे काय होणार आहे 7, आणि 7 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येणार आहे 3.5 बरोबर. बघा हीच व्हॅल्यू घेऊ, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा 2x - 3y इज इक्वल टू 4. इथे काय पुट करणार आहे मी 1, म्हणजे 2x इंटू 3, 2x - 3 इंटू 1 इज इक्वल टू 4. म्हणजे 2x इज इक्वल टू हे मायनसचे 3 तिकडे जाऊन प्लस होतील, 4 + 3 म्हणजे 2x इज इक्वल टू 7. 2 3 जा 6 पॉईंट दिला,
10 झाले, 2 5 जा 10, बघा 3.5 पॉईंट आला, म्हणजे 3 जेव्हा 3.5 आहे, वायची व्हॅल्यू काय आली 1. बरोबर. बघा आणखीन काय करू शकतो, बघा वायच्या जागेवर आता 2 पुट केलं तर, बघा पुट y इज इक्वल टू 2, बघा इथे 6 होणार आहे, 10 होणार आहे, म्हणजे 10चा अर्ध 5. कॅल्क्युलेशन करून बघू आपण. पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. काय होईल बघा, इक्वेशन काय आहे, 2x मायनस 3y इज इक्वल टू 4. इथे काय करणार आहोत आपण, 2 पुट करणार आहोत. 2x मायनस 3 इंटू 2 इज इक्वल टू 4, म्हणजे 2x मायनस 6 इज इक्वल टू 4. हे 6 तिकडे जाणार आहेत, म्हणजे काय होणार आहेत, पॉझिटिव्हचे 6 होणार आहेत, म्हणजे 2x इज इक्वल टू 4 प्लस 6, म्हणजे 2x इज इक्वल टू 10. 2 5 जा 10, म्हणजे x इज इक्वल टू काय आलं 5. म्हणजे y ची किंमत जेव्हा आपण 2 घेतली तेव्हा x ची किंमत काय आली 5 आली, म्हणजे पॉईंट काय झाला 5,2. पॉईंट काय झाला 5,2. बघा पुढचा पॉईंट तुम्ही ट्रिकने काढू शकता. ट्रिक आता तुमच्या लक्षात आलेली असेल. 1 आहे, 2 आहे, तर इथे काय येणार आहे 3 येणार आहे. 1.3 मध्ये 3.5 मध्ये काय ॲड झालेलं आहे 1.5 ॲड झालेला आहे, म्हणून इथे 5 आलं. आता ह्याच्यामध्ये परत काय ॲड होईल 1.5 ॲड होईल, म्हणजे दुसरा पॉईंट काय असेल 6.5. तर बघा अशा पद्धतीने माझे 3 पॉईंट झाले. तिसऱ्या पॉईंटच्या व्हॅल्यू टाकून तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि बघू शकता की टॅली करून बरोबर तेच येतं का नाही. वायच्या जागी 3 पुट करा, 6.5 येतं का नाही ते तुम्ही चेक करा. बघा माझ्यासाठी 3 पॉईंट झाले. कॅल्क्युलेशन्स तुम्हाला समजलं असेल. सोप्या पद्धतीने इक्वेशन करून कन्फ्यूज टाळता आपण काही स्पेसिफिक व्हॅल्यू निवडू शकतो, ज्यामुळं आपलं काय होणार नाही, जास्त कन्फ्युजन होणार नाही. ही टेक्निक वापरताना नेहमी लक्षात ठेवा, इथे 2च्या ऐवजी जेव्हा एखादा दुसरा नंबर येतो तेव्हा हे खूप युजफुल होतं. 2चं डिव्हिजन तर तुम्हाला सगळ्यांना जमतं, म्हणून इथे काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही काही पण नंबर आला तरी. पण 2च्या ऐवजी जेव्हा वेगळा नंबर येतो, जसं की आधीच्या प्रॉब्लेममध्ये झालेलं होतं, तर त्यावेळेस काय करावं लागतं, अशा पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला व्हॅल्यूज पुट करणं काय होतं सोपे होतं. तर चला आता सेकंड इक्वेशनसाठी आपण कॅल्क्युलेशन करू. आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथे 2 नाही आहे बघा, आपल्याला कॅल्क्युलेशन अवघड गेले नाहीत मगाच्या प्रॉब्लेममध्ये. आता काय आहे इथे 2 आहे, इथे 3 आहे, म्हणजे आपल्याला अशा निवडक व्हॅल्यू निवडावं लागतील, ज्यामुळं आपल्याला पॉईंटमध्ये येणार नाही, आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं वाचेल. त्याच्या आधी प्रॉब्लेम जो दिलेला आहे, म्हणजे इक्वेशन जे दिलेलं आहे ती सिम्प्लिफाय करून घ्या. काय करणार होत आपण, या एक्सला तिकडे घेऊन जा सिम्प्लिफिकेशनसाठी. काय होईल मग 3y इज इक्वल टू 4 प्लस एक्स, हे आपल्यासाठी इक्वेशन आहे. मग आता तुम्हाला काय बघायचं आहे, इथे एक्सची व्हॅल्यू कोणती पुट करू, जी 3च्या टेबलमध्ये तिकडची व्हॅल्यू मग येईल. म्हणजे एक्स 4 सोबत ॲड झाल्याच्या नंतर व्हॅल्यू काय आली पाहिजे 3च्या टेबलमध्ये आलेली पाहिजे. बघा इथून 4मधून 1 मायनस केला तर 3 येतं, बरोबर. 4मधून 1 मायनस केला तर 3 येतं, 3 डिवायडेड बाय 3 होऊ शकतं. मग तीच व्हॅल्यू पुट करा, एक्स इज इक्वल टू -1. मग पुट एक्स इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय आहे, 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4. मग आता हे -1 कुठं पुट करणार आहे मी, एक्सच्या जागेवर. 3y मायनस इन ब्रॅकेट -1 इज इक्वल टू 4. बघा असं लिहिण्याची पद्धत असते, जेव्हा 2 वेळेस मायनस येतील तर एका मायनसला काय करा ब्रॅकेटमध्ये टाका. आता काय होईल, मायनस मायनस काय होईल प्लस होईल, मग प्लस करा. 3y प्लस 1 इज इक्वल टू 4. आता हे 1 तिकडे जातील, म्हणजे काय होतील मायनसचे 1 होतील. 3y इज इक्वल टू 4 मायनस 1. 4 मायनस 1 म्हणजे काय 3. 3y इज इक्वल टू 3. 3 1 जा 3, म्हणजे y इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली 1. बघा एक्सची व्हॅल्यू तुम्ही -1 घेतली तेव्हा y ची व्हॅल्यू काय आली 1.
म्हणजे तुमचा पॉईंट काय झाला -1,1. पॉईंट काय झाला -1,1. तर आपल्याला पॉईंट काय मिळाला -1,1. बघा परत मी तोच विचार करणार आहे. इथे जर मी 2 पुट केलं तर 4 + 2 काय होतं 6 आणि 6ला 3ने डिव्हिजन होऊ शकतं. मग तीच व्हॅल्यू मी पुट करणार आहे. पुट x = 2 इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये x = काय करणार आहे पुट 2 करणार आहे. मग इक्वेशन काय आहे 3y - x = 4. इथे काय पुट करणार आहे मी 2 म्हणजे 3y - 2 = 4. हे मायनसचे 2 तिकडे जातील म्हणजे 3y = 4 + 2 म्हणजे 3y = 6. बघा 3ने डिवाइड होणारा नंबर आला. 3 2 6 y = 2 म्हणजे x ची व्हॅल्यू जेव्हा मी 2 घेतली तेव्हा y ची व्हॅल्यू पण काय आली 2च आली. बघा x ची व्हॅल्यू 2 घेतली तेव्हा y ची व्हॅल्यू काय आली 2 आली. म्हणजे पॉईंट काय भेटला 2,2. पॉईंट भेटलं 2,2. आता माझ्याच टेक्निकने काढणार आहे मी. बघा इथे डिफरन्स कितीचा आहे तर डिफरन्स काय आहे 3चा डिफरन्स आहे. 3ने हे वाढणार म्हणजे इथे काय होईल 5. बघा -1 आणि 2 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 3चा आहे. हे वाढलेली संख्या आहे पॉझिटिव्हकडे जात आहे. मग 2 मध्ये 3 मिसळले काय आला 5 आलं. इथे काय होतंय बघा इथे 1 1 ने वाढते 1 2 3. इथे काय होईल 8. इथे काय होईल 4. पुढचा नंबर काय असेल 11. इथे पुढचा नंबर असेल 5. तर चला या प्रॉब्लेमचे कॅल्क्युलेशन इथेच संपतात. आता तुमच्यासाठी एक काम आहे. मी टेबल तयार करून दिलेला आहे. चार्ट तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. ग्राफ तुम्हाला काढायचा आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तुम्हाला शोधायचा आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय येतो ते कमेंटमध्ये सांगा. माझा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन 8,4 येईल असं मला वाटतं हे कॅल्क्युलेशन बघून. 8,4 का असं वाटतं बघा इथे डिफरन्स कितीने वाढत होता 1.5ने वाढत होता बरोबर. मग हे 6.5चं काय होणार आहे 8 आणि हे 3चं काय होणार आहे 4. हे 1 1ने वाढते हे 1.5ने वाढते म्हणजे हा पॉईंट बघा बरं इथं सेम आहे 8,4 हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल. चला मी हे ट्रिकने काढलं. तुम्हाला असं नाही करायचं आहे तुम्हाला ग्राफने काढायचा आहे. तो ग्राफ तुम्ही स्वतः प्रिपेअर करा आणि बघा अशा प्रकारे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन येतो का. तर मी इथेच थांबतो. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू नेक्स्ट एक्झरसाईजसोबत. आधीचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यामध्ये काही डाऊट असेल काही समजलं नसेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी त्यावरती वेगळा व्हिडिओ बनवेल. ठीक आहे तर मी इथे थांबतो. बाय बाय.